नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज म्हणलं चला धाराचं रुटीन दाखवावं. मी कशा धारा काढते तर आज 5:15ला धारा काढायला चालू केलेलं, कारण का 6ला लाईट जाते आणि थोडंसं मोबाईल लावायचं, व्हिडिओ काढायचा म्हणलं ना आणखीनच वेळ जातो म्हणून थोडंसं लवकर सुरुवात केलेली. तर इथं ना माझी पहिल्याच गायची धार चालू आहे आणि तिला बहाला आहे. तर मी तिला बहाला घालून घेतला, पाणवली आणि मशीन लावून घेतली. मशीन लावून घेतल्यानंतर लगेच बघा दुसऱ्या गायला लगेच तिची थानाला शेण वगैरे लागलेलं असतं, ती स्वच्छ करायचं आणि तिला थानं धुवून दिली की ती पाणवती. तिला काय बायला नसतो, एवढी नाही हलत जास्त दररोज, पण आज थोडीशी जास्तच हल्ली. आणि हिला पाणवायची तोपर्यंत ही जी इकडं धार संपती निघायला, म्हणजे पूर्ण होती निघून. थोडंसंच दूध शिल्लक राहतं बरं का. तर ती थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं ना लगेच आपण जगात हाताने काढून मशीन काढून घ्यायची आणि हाताने ती काढायचं. आता तिला मी मशीन बसवली आणि हिचं हाताने दूध काढायला चालू आहे. तर आता समोरच्या कॅमेऱ्यानं शूट केल्यामुळं असं म्हणजे उलटी बाजू दिसती, पण असं उजव्या हातावरच बसली, कारण का डाव्या हातावर आपल्याला नाही धार काढता येत. तर शूटिंग काढताना ना मी पाठीमागच्या कॅमेऱ्यानं शूट करायला पाहिजे होतं, तर समोरच्याच कॅमेऱ्यानं झालं, त्यामुळं थोडंसं असं ही दिसतं या, उलटं दिसतं या. तर मग म्हणलं चला आपण ही रुटीन कधी शेअर केलं नाही, बाकी सगळं आपण दाखवतो व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट, पण ही माझं धारा असे असतात म्हणून राहिलंच दाखवायचं. तर म्हणलं चला आज दाखवून घेऊया. आणि तिकडं बघा त्या गाईचं दूध काढायचं तोपर्यंत चालू होतं. आता हिचं जगात थोडंसं निघलं आहे, तेवढं काढून घेतलं आणि हिचा भाला सोडून घेतला. आणि मी ना दररोज पाठ घेते बसायला, कारण का की असं एवढ्या वेळ चवड्यावर बसायचं म्हणल्यावर पण ना पाय दुखतात, त्यामुळं पाठ घेतला ना मग पाय एवढं आपलं दुखत नाही, तर म्हणून पाठ वापरत असते मी. आणि इकडं मग लगेच पुढची गाय परत तिची थानं स्वच्छ करून घ्यायची आणि तिला पाणवून घ्यायची. म्हणजेच ही मशीन काढली की पुढच्या गायला लगे बसवायची आणि हिचं थोडंसं राहिलेलं दूध आहे ना ती लगेच हाताने काढून घ्यायचं. असं रुटीन करायचं. एवढ्या फास्ट धारा होतात ना काय विचारूच नका. म्हणजे मशीन आपली बंदच राहत नाही, पूर्ण धारा चालू झाल्यापासून बंद होस्तोवर पूर्ण चालूच राहते. मग असं माझं रुटीन असतं गायींचं. तर बघा तिला मशीन बसवून पण झाली माझी आणि मी परत राहिलेलं दूध ना असं काढून घेतलं आहे तिचं दूध आणि हे केलं आहे थोडं. आता इकडं तिकडं झालं आहे बरं का माझ्याकडं. तर ही जी मशीन काढली आता आणि तिला लावून घेतली. असं प्रत्येक गायला असं करायचं. म्हणजे 3 गायी झाल्या धारा काढून की लगेच चौथ्या गायला तर केंड वतून घ्यायचं. आपल्या दुधाची जी मशीन आहे ना त्या केंडामध्ये 25 लिटर दूध बसतं. मग त्याच्यापेक्षा जास्त ही मशीनच्या पाईप असते ना काळी, त्या पाईपमधून जाण्याची शक्यता असते, म्हणून तेवढं काळजी घ्यायला लागते. मग ती माझं रोजचं नेहमीप्रमाणे ठरलेलंच आहे. सकाळी 3 गायींचंच बसतं आणि संध्याकाळी 4 गायींचं बसतं. म्हणजे कमी निघतं संध्याकाळी, सकाळी जास्त निघतं. आणि थोडं टायमिंग पण संध्याकाळी कसं लवकर होतं आहे ना आणि सकाळी कसं थोडा उशीर होतो. आता ही 5:15लाच लागली, सकाळच्याला मला 5:45 वाजतात धारा काढायला. तर ही केंड लगे उचलून हिथं आला तर ही पाणवलेली आहे. लगेच मशीन बसवून घ्यायची हिला, 1 मिनटात तर मशीन बसवून पण होती. आणि हिला मशीन बसवून घेतली की आता पाठीमागची जी मशीन काढली ना तिचं लगेच आणखीन राहिलेलं दूध काढून घ्यायचं. एवढा व्यायाम होतो ना आणि एवढी उठबस होती ना अक्षरशः परत पाय दुखून येतं, एवढा व्यायाम होतो काय सांगायचं तुम्हाला. तर गायींचा व्यवसाय वाटतो तेवढा सोपा नाही. आता बघा ही ईडी आहे, थोडी अशी फिरती हलती शिपूट मारती, देते ते त्रास देतच असते त्या गाय, देत नाही असं नाही, पण ही जरा जास्तच करते. आणि अशी घाण जाग्यात पण बसते, स्वच्छ जागेत बसणं. आता ती मशीन लावलेली गाय बघा किती स्वच्छ दिसते आणि ही गाय किती घाण दिसते. आता हिला पण धुतलंय तिला पण धुतलंय, म्हणजेच पाणी मारून घेतलं STPवर आणि लगेच पुढची गाय पाणवून घ्यायची. आणि काय झालं 4 वाजता मी आज वैरण कट करत होती. वैरण कट करताना ना माझ्याकडं टेस्टर बघितलाच नाही मी, कारण का आपलं
एस टी पीची वायर काढायची, परत दुधाची मशीनची वायर जोडायची, ही सारखा उद्योग करावा लागतो. मग मी कटरचं ती आपलं ही असतं ना त्यातच टेस्टर ठेवलेला. मोबाईलचं पण माझं असंच झालं, तर मोबाईल वटीतला काढला आणि कटरच्या त्या वैरण आपण घालतो ना त्याच्यामध्ये ठेवून टाकला आणि परत वैरण आणली, मोबाईल बघितला नाही, कटर चालू केला आणि वैरण ठेवली की मोबाईल वैरणी संग गेला आणि कट झाला. तसंच आज झालं आहे माझं, टेस्टर कट झाला आहे आज. आणि टेस्टर कट होऊन पान खराब झालं आहे. आता पानाला काम लागलं. आता उद्या सकाळी तो माणूस बोलवून घ्यायचा, पान लावणार असतो ती, आणि त्या माणसाला पान लावायचं आणि मग आपला कटर व्यवस्थित चालणार. तर आता पान खराब झालं, पाला मारायला लागलं. आणि इकडं ना मग माझं असं केड फुल झालं, तर म्हणलं ही ओतून घेऊया म्हणून असं मग म्हणलं दाखवावं तुम्हाला. तर बघा फुल गळ्यापर्यंत आले. तरी 1 लिटर आणखीन पण दूध बसेल त्याच्यात. म्हणजे कॅन कसं मोठं आहे ना, आणि ही उचलत पण नाही, लय त्रास होतो कॅन भरलेलं उचलायला, कंबर दुखते अक्षरशः. आणि मग लगेच मशीन जोडून घेतली. पुढची गाय पाणवून ठेवलेली होती तोपर्यंत, तिला लगेच मशीन लावून घेतली की तिचं दूध काढायला लगेच मशीनचं चालू होतं. या मशीनचं तिकडं दूध काढायचं चालू होतं. तर ही पाठीमागची जी गाय आहे ना तिचं राहिले, आम्ही चिट्टा मिट्टा म्हणतो, तुमच्या इकडं काय म्हणतात ती मला नक्कीच कमेंट करा. म्हणजे पाठीमागं जी राहिलेलं दूध आहे ना त्या दुधाला चिट्टा मिट्टा म्हणायचं. आम्ही म्हणतो चिट्टा मिट्टा राहिला आहे काढायचा. आता फक्त अर्धा जग निघतो, कुणाचा त्याच्यापेक्षा पण कमी निघतं, कुणाचं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण निघतं, असं पण होतं. तर म्हणजे धार कुणाची जड आहे, कुणाची हलकी आहे, असं पण असतं. त्याच्यावरनं जी हलकी आहे ना त्याचं भरपूर दूध निघतं, राहत नाही पाठीमागं. जी जाड धार आहे ना त्याचं थोडंसं राहतं जास्त. मग ती काढावंच लागतं आणि काढायचंच. म्हणजे ही काढलं ना चिट्टा मिट्टा, गायींना अजिबात दगडी व्हायची भीतीच नसते. आता बघा किती थोडा आहे, मला दिसला पण नाही जगात ती चिट्टा मिट्टा. दगडी व्हायची भीती नसती. म्हणजे आपला हात लागला पाहिजे, आपल्याला लगे हात लावला की समजतं पूर्ण दूध निघलं का नाही निघलं म्हणून. आणि मग पुढचं दाखवलं नाही परत तुम्हाला, कारण का की म्हणलं लाईट जाईल आणि मग माझ्या दारा राहतेल्या, तर म्हणलं बास आता एवढंच रुटीन दाखवती. आणि मग डायरेक्ट ही लाईट गेल्यानंतर परत ही मशीन आपली चार्जिंग होती अगोदर, त्यामुळे ह्या मशीनचा काय प्रॉब्लेम नसतो. तर मशीन चालू करून घेतली, सगळं दूध वर आणलं कट्ट्यावर आणि दूध भरून घेतलं, वासराला बाटली भरून घेतली आणि नंतर मग केंड पॅक केली, वजन केलं दुधाचं आणि झालं. आता ह्याचं कामच संपलं आपलं. आता गाडी आल्यावरच आपण गाडीत केंड टाकायचे, तोपर्यंत काहीच काम नाही. मग इकडं आमच्या ना हिचं कालवडीचं एवढं वरडायला चालू असतं की तिला वाटतं सगळं काम ठेवावं ना, आधी पहिलं मला दूधच पाजावं. मग चला म्हणलं आता हिला पहिलं दूध पाजून हिचं कालवा बंद झाला ना मग आपल्याला पण काम सुधारतं. आणि हिचा कालवा चालू असला की मग ती काय त्रास विसरल्यासारखं मला असंच होतं. मग तिकडं ना केंड बाहेर घेऊन गाई मी लगेच सोडून देत असते, कारण का ताण लागते ना त्यांना, पाणी प्यायचं असतं. वैरण खाऊन पेंड खाऊन झाली की पाणी पिते त्या. मग सोडून दिल त्या लगेच मोकळ्या, गेट लावून घेतलं व्यवस्थित आणि पाणी पिऊन खाऊन वैरण निवांत उभा राहिले ते आता. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना अशा बाहेर ओपन गोट्यात उभा राहते त्या, तिकडं शेडमध्ये काय जात नाही त्या. आणि सकाळचं उन्हाचं ना बाहेर अजिबात उभा राहत नाही ते तिकडं शेडमध्ये. आणि ही माझं शेणखत आहे, एक 4 चाकी ट्रायली भरल. तर शेणखत एवढा पोकळ झाला आहे ना, कोंबड्या सारखं त्याच्यावर सकाळ संध्याकाळ उकरत असते ते, त्यामुळं भरपूर असा पोकळ खत झाला आहे शेणखत. कंपोस्ट खतासारखा तयार झाला आहे, पोकळ, अजिबात वजन लागत नाही आणि 1 नंबरच खत तयार झालं आहे माझं. तर मी शेणखत विकत असते बरं का. एवढं काय घरच्या रानात म्हणजे जास्त रान नाही तर शेणखत जास्त टाकून तरी काय उपयोग आहे, असं माझं म्हणणं असतं. म्हणून मी जास्त काय टाकत नाही, जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं आणि बाकीचं मग देऊन टाकायचं. आता इकडं माझं कालवडीला दूध पाजायचं चालू होतं आणि कालवडीला दूध पाजत माझं शूट पण करायचं चालू होतं. तर हो का एका हाताने मी बाटली दिली त्याच्या तोंडात, ती पेते आणि इकडं मग मी शूटिंग काढते. तर इकडं शूट काढते तर शिळी ना आता बघा थोडीशी मोठी झाल्यासारखी वाटायला लागली. आता ओरडत नाही काय नाही, तिला सवय झाली आता. आणि मोठी पण वाटते आता थोडीशी पाट माझी, मी आणलेली दाखवलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि तिचं सारखं चालू होतं ही काय करते म्हणून बघायचं.
तिला पण कळत होतं काय काय माहिती की कॅमेरा आहे, शूटिंग चालू आहे, म्हणून तिचं सारखं मधी मधी तोंड घेऊन बघायची सारखी, असं तिचं चालू होतं. आणि इकडं म्हशीचं पण चालू होतं माझ्याकडे लक्ष द्यायचं. आणि वातावरण बघा 6 6:15चं टायमिंग आहे, तर किती छान वाटतंय वातावरण, एकदम मन प्रसन्न होतंय आणि खरंच खूपच भारी वाटतंय बरं का. तर म्हणलं चला आज आता ह्या का हिचं पण लक्ष, तिला काय बघायचं तिनं माझ्याकडे सारखं, तर तिला आणखीन एक पाटी वैरण वतायची. म्हशीला ना 3 पाट्या वैरण, बारली 1 किलो 1.5 किलो आणि 1 शेर पेंड असते. मग ती 2 टाईम नित्यनेमानं दूध देते. नाही तर वैरण तर थोडी कमी पडली ना लगेच उडी हाणती, मग दूधच देत नाही. मग तिला मात्र वैरण नित्यनेमानं टाकायला लागते, म्हणजे लागतेच. आणि इकडं ना गाय अशा निवांत शांत झालत्या, खाऊन पिऊन पाणी पिऊन एकदम शांत उभं राहिल्या होत्या. काही चिंता टेन्शन नव्हतं. आता नुसतं रवंत करत बसायचं. संध्याकाळचं टायमिंग बाहेर असतं आणि हवा पण बघा मस्त लागते गायींना, अजिबात संध्याकाळचं गरम होत नाही. आता सकाळचं होतंय गरम, ऊन भरपूर असल्यामुळं. तर कशा उभा राहिल्या त्या बघा एकदम मस्त मध्ये. असं बघितलं ना आपल्या मनाला पण समाधान वाटतं. आणि खरंच बरं का खूपच भारी वाटतं की आपल्या केलेल्या कामाची ही पोचपावती असते अशा गाई निवांत बघणं. मला तर खरंच खूपच भारी वाटतं बरं का. आणि ह्याचं ना दूध प्यायचं काय उरकत नाही, पटपट लय वेळ लावतं दूध प्यायला. उगंच ही करायला लागतं. आता संपत आलंय, थोडंच राहिले. तर तेवढं दूध पाजते मी दररोज, तरी पण थोडं खराबच दिसते. आणि वैरण पण खायला लागले बरं का आता, कुठे खातं तरी पण थोडीशी कालवड मला खराबच दिसते आणखीन पण. मग आता कधी तयार होती कशी तयार होती, तर गोळी पेंड पण चालू केली, थोडी थोडी खायला लागले आता ती गोळी पेंड पण. तर वासराची पेंड मिळते बघा, आता त्याला मी वासराची पेंड म्हणून मिळते ती बॅग पण आणणार आहे. म्हणजे